भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भाऊने दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की 1000 कोटीच्या वर आपण ह्या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा खूप मोठी मदत आपल्याला झाली। ही विकासाची गती भाऊंची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब असतील, आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली। हे आमचे 777 कोटीचे रस्ते असतील, आटपाडी आणि खानापूरचे नळपाणी पुरवठ्याची योजने असतील, त्याच्यानंतर गुट्ट्यासाठी आपण नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे। नगर विकासमध्ये गुट्टा खानापूर आटपाडीसाठी 10 कोटी आले असतील, हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी 25 कोटी आले असतील, बजेटमध्ये 15 कोटी आले आणि MM जसवाचे रस्ते जवळपास 60 कोटीचे आपण आले होते। आणि काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची ऑर्डर झाली, त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 40-60 कोटीचे रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत। खानापूर, आटपाडी आणि विसापूर या तिन्ही तालुक्यांना मिळून 40 किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत। ती राजकारणामध्ये रीड बिटवीन द लाईन्स करायचं असतं। येणारा निधी हा कुणाकडे आहे, कुणाच्या पत्रावरती आहे, त्यामुळे उमेदवारी कुणाकडे जाणार आहे तर थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात। आणि अनेक लोकांनी सांगितले वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट। हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही, विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं। महिन्यामध्ये ह्या मतदारसंघाचा विकासाचं स्पीड कायम राहिलं पाहिजे ह्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न सगळं आम्ही भाऊंची पार्टी मी सगळे आम्ही करत होतो। आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आम्हाला खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत केली आहे। मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, या सर्वांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त केले आणि ते प्रेम कामाच्या रूपानं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी यापूर्वी अनेकदा आपली पत्रकार परिषद झाली, या मतदारसंघामध्ये विकासासाठी भाऊंच्या नंतर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा खूप मोठं यश आलं आहे। हे आमचे 777 कोटीचे रस्ते असतील, आटपाडी आणि खानापूरचे नळपाणी पुरवठ्याची योजने असतील, त्याच्यानंतर गुट्ट्यासाठी आपण नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे। नगर विकासमध्ये गुट्टा खानापूर आटपाडीसाठी 10 कोटी आले असतील, हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी 25 कोटी आले असतील, बजेटमध्ये 15 कोटी आले आणि MM जसवाचे रस्ते जवळपास 60 कोटीचे आपण आले होते। असं चांगला प्रयत्न आणि त्याच्यानंतर विट्यासाठी उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं होणं भाऊंचं स्वप्न होतं। त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण ती कामं मंजूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। काही दिवसापूर्वी मी गिरीश महाजन साहेबांना पर्सनली भेटलो होतो, त्यांना म्हटलं की बाबा जे भाऊंची सगळी कामं मतदारसंघामध्ये देणं अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रस्ताव सगळे आपण प्रोसेस करून इथून पाठवले होते। आणि महाजन साहेबांनी चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मला या तालुक्याला मतदारसंघाला मदत करण्याचा प्रयत्न केला। आणि काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची ऑर्डर झाली, त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 40-60 कोटीचे रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत। मी त्याचा तुम्हाला डिटेल सगळं देतोय। खानापूर, आटपाडी आणि विसापूर या तिन्ही तालुक्यांना मिळून 40 किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत। रस्त्यांचं टोटल कॉस्ट ही 58 कोटी रुपये आहे आणि 2,88,00,000 ही 5 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी, म्हणजे रस्ते केल्यानंतर 5 वर्ष ते कॉन्ट्रॅक्टरचे रस्ते मेंटेन ठेवायचे आहेत। आणि मुख्यमंत्री ग्रामसडकचं आता एस्टिमेट सगळं बदलले, DSR सगळं बदलला, ते आता कॉन्क्रीटचे रस्ते केले। पूर्वी डांबरी रस्ते करत होते, पण ते रस्ते ग्रामीण भागाला जोडणारे सुद्धा ते दर्जाचे व्हावेत त्या हेतूनं ह्या सरकारनं निर्णय घेऊन ते कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी ते पांढरेवाडी रानमळा हा रस्ता जवळपास 6 किलोमीटरचा रस्ता आहे, तो रस्ता मंजूर झाला आहे। त्याच्यानंतर शेटफळी ते चौरे वस्ती रानमळा हा 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे। गोमेवाडी ते हिवतड शुक्राचार्य रस्ता हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे। घाणवड ते भाग्यनगर, घाणवडपासून अलीकडे जो भाग्यनगरला जातो तो 4 किलोमीटरचा रस्ता आहे। नागेवाडी ते गोडाचीवाडी कानडवाडी तालुक्याच्या आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत 4 किलोमीटरचा रस्ता आहे।
आटपाडी तालुक्यातला विभूतवाडी ते गुळेवाडी हा 3.5 किलोमीटर रस्ता आहे. हिवरे ते जाधव वस्ती हा साधारण 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे. कमळापूर ते महालक्ष्मी मंदिर खूप लोकांची मागणी बरेच दिवस माझ्याकडे येत होती, हा 4 किलोमीटर रस्ता आहे. विटा चिंचणी म्हणजे चिंचणी मंगळूर ते खाऱ्याटमाळा खूप शेतकऱ्यांची मागणी होती, तो जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हिंगणगादे ते साळुंके वस्ती हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि हतनूर ते पिरदेव रस्ता हा जवळपास 3.25 किलोमीटर रस्ता. असं 40 किलोमीटरचे रस्ते 58 कोटी रुपये त्याची पूर्ण किंमत होते आणि 2,88,00,000 रुपये देखभाल दुरुस्ती, असे 60 कोटीचे रस्ते ह्या मतदारसंघामध्ये कालच्या शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भावना यश आलं होतं. तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी, रस्ते, ह्या भौतिक सुविधा, आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट 5 वर्षामध्ये भाऊनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भाऊनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन ह्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो. आणि मला समाधान वाटते की 1000 कोटीच्या वर आपण ह्या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा खूप मोठी मदत आपल्याला झाली. ही विकासाची गती भाऊंची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब असतील, आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली. म्हणजे कामं मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे, लोकांची मदत, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आजही इतकी सक्रियपणे भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की उद्देश तोच आहे की भाऊंची शिकवण अशी होती की काहीही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता सामोरं जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्यरत राहिलो आणि एवढा मोठा निधी खेचण्यामध्ये आपल्याला खूप मोठे या ठिकाणी यश आलं. विधानसभा आता महिनाभर झाले, महिना 6 महिन्याच्या आसपास आचारसंहिता, तर एकजुटीनं महायुती समोर चालली असं दिसतंय का चित्र आता सध्याचं जे आहे? अजित पवार गट असेल, भाजप असेल आणि आपला शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, तर कुठं एकजुटीचा अभाव असा महायुतीत दिसतोय? एकजुटीचा अभाव असणारच, कारण सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभा राहिलो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे. याबद्दल काय माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही. पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरचा असणार आहे. त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधात अपक्ष लढावं लागेल. आता प्रत्येक पक्ष दावा सांगणार आलाय, बरोबर, महायुतीतला नाही, महाविकास आघाडीतला पण. आता प्रत्येक पक्ष दावा सांगणार. काय झालं, भाऊ असते तर कदाचित यांचं कोणाच धाडसच झालं नसतं. भाऊ नसल्यामुळं काय लोकांना असं वाटत असेल. पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एकसंघपणे लढेल, महायुती सुद्धा एकसंघपणे लढेल. उमेदवार ह्या दोन्ही पक्षांचे एकेकच असणार आहेत. मला कसं 3रा उमेदवार 4था उमेदवार कोणी आज तरी शंका कारण तेवढं धाडस कोणात आहे असं मला वाटत नाही. महायुतीचा उमेदवार मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने मला पूर्ण खात्री आहे. मला जे सिग्नल्स आहेत, शेवटी राजकारणामध्ये रीड बिटवीन द लाईन्स करायचं असतं. येणारा निधी हा कुणाकडं आहे, कुणाच्या पत्रावरती आहे, त्यामुळे उमेदवारी कुणाकडे जाणार आहे तर थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात. आणि अनेक लोकांनी सांगितले वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट. हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायलाच कारण नाही. विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असतं आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या 6च्या 6 पक्षांच्याकडे आहेत आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचा उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या 10 मध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितली. A+ मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली. महाविकास आघाडी सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा सुहासबाबांनीच लढलं पाहिजे, असू शकते ना, कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर सगळे प्रयत्न करत असतील. त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार, पण तो नुसता विचारांचा नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. कारण भाऊंच्या नंतर मी 1000 कोटीच्या वरचा फंड जरी बरे भाऊंच्या नावावरती मिळत असते, पण ते सगळं तयार करणं, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं, प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारात पाठपुरावा करणं, ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचं यश त्या 1000 कोटीच्या वर आपण या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकतो.
त्यामुळं फक्त विचाराचा आणि असा नाही, मी 100% भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने किंवा त्या पक्षाच्या वतीने तुम्ही संपर्क केलाय? पास, क्वेश्चन पास, पुढे घ्या. शासनाच्या विविध योजना आता समोर येत आहेत, तर त्यातील लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य योजना ज्या आता शासनाने जाहीर केल्या त्या राबवण्यासाठी आता शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा शिवसेना म्हणून पण, तर या गटाच्या माध्यमातून सध्या खानापूर मतदारसंघात कशा पद्धतीने ते उपक्रम राबवण्यात येतात? अत्यंत महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी मेंटेन राहावा. मी काय 1500 खूप मोठा बदल होणार असं नाही, पण बेसिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण व्हाव्या या दृष्टीने खूप चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना, महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, तुम्ही माहिती घ्या, प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता, त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकारी हे फॉर्म भरून घेणे फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे, ह्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहे. माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आले ते आपल्याकडे आले, तर आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे ह्या तर थोडं क्रिटिकल आहे, नाही असं नाही, पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातोय. त्या प्रोसेसमध्ये कंटिन्यूस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे. आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंट सुद्धा केले. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल, आपली यंत्रणा असेल, या सगळ्या माध्यमातून सगळ्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये ती यंत्रणा आपली सक्षमपणे चालू आहे.